नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल में आपका स्वागत है। मुस्लिम समुदाय में एक बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना घटी। किसी ने सोशल मीडिया पर एक बहुत ही बुरा संदेश पोस्ट किया। फिर क्या था, स्वाभाविक रूप से मुस्लिम समुदाय के बीच आक्रोश, विशेष रूप से युवाओं के बीच आक्रोश। फिर मुस्लिम बंधुओं ने नासिक पुलिस कमिश्नर ऑफिस के सामने धरना दिया और शिकायत दर्ज कराई। फिर आप सुन सकते हैं उनकी तरफ से क्या बयान दिया गया। मुस्लिम समाजाबद्दल एक अत्यंत वाईट पोस्ट सोशल मीडियावरती कोणीतरी पोस्ट केली आणि त्यानंतर स्वाभाविकपणे जे मुस्लिम समाजामधल्या विशेषतः तरुणांमध्ये जी एक प्रचंड त्याच्यामुळे नाराजी आणि राग निर्माण झाला। त्यामुळे ते सर्वांनी पोलीस स्टेशनला जाऊन एक आंदोलन करण्याचा प्रकार त्यावेळेला झाला होता। दुर्दैवाची गोष्ट अशी की अशी घटना घडल्यानंतर त्या समाजाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी नाशिकच्या लोकप्रतिनिधी देवयानी फरांदे यांनी डायरेक्ट देशद्रोहाचा आरोप करत पाकिस्तानच्या घोषणा दिल्या असा एक बेछूट आरोप त्यांच्यावरती केला आणि तो केल्यामुळे पोलिसांनी मुस्लिम समाजातल्या तरुणांना अटक करायला सुरुवात केली। म्हणून आज आम्ही सर्वजण पोलीस कमिशनर कर्णिक यांना भेटायला आलो होतो की मुळामध्ये फरांदे सारख्या लोकप्रतिनिधींनी असं वक्तव्य करणं हे त्यांच्या संविधानिक कर्तव्याचा भंग आहे। कारण कॉन्स्टिट्यूशनल ड्यूटी आहे 51A आर्टिकल प्रमाणे की सामाजिक सौहार्दता टिकवणं आणि डायरेक्ट अत्यंत धादांत खोटं ज्या त्या बोलल्या की देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या। कुठलाही पुरावा नसताना पोलिसांकडे स्वतः याचा व्हिडिओ रेकॉर्ड असून सुद्धा असं कोणताही पुरावा नसताना सुद्धा त्यांनी एक प्रक्षोभक वक्तव्य हे केलं। तर खरं तर माझं म्हणणं आहे की त्यांच्यावरच प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल व्हायला हवा आणि तसंच आम्ही इथं पोलीस कमिशनरांना भेटून सांगितलंय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जर अशा घटना घडल्या, कारण या प्रकारे उत्तेजित करण्याच्या घटना या खूप आधीपासून होत आहेत। सुरेश चव्हाणके सुदर्शन चॅनलचा संपादक याच्या नाशिकमधल्या भाषणं, राणेंची नाशिकमधली भाषणं सातत्याने मुस्लिम समुदायाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचा काहीसा परिपाक अतिशय सौम्य त्याचा परिणाम हा यावेळच्या घटनेमध्ये दिसला। येणाऱ्या काळामध्ये या लोकांतर्फे अशाच पद्धतीने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होईल तर तो होऊ नये आणि असा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी ही प्रमुख मागणी या आजच्या प्रसंगी होती। त्या पद्धतीचं आम्ही त्यांना आज निवेदनही दिलं। आज नाशिकचे पोलीस आयुक्त आदरणीय कर्णिक साहेबांच्या भेटीसाठी नाशिकतील संविधानप्रेमी नागरिक नाशिककरांच्या वतीने आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे। उपनगर परिसरामध्ये ज्या पद्धतीने घटना घडली आणि त्यानंतर अनेक तरुणांना जेलमध्ये टाकण्याचं काम सुरू आहे, या घटनेचा आम्ही प्रथमतः निषेध व्यक्त केलेला आहे। ज्या पद्धतीने तोडफोड झाली असेल हे सुद्धा चुकीचं आहे, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांचा समावेश नसताना त्या ठिकाणी त्यांचे नावं टाकण्यात आलेले आहेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, या संदर्भात आम्ही आयुक्त साहेबांना लक्षात आणून दिलं की जे खरोखर दोषी नसतील यांच्यावरती कारवाई होता कामा नये। त्याचप्रमाणे नाशिक शहरामध्ये गेले 4 महिन्यापासून 6 महिन्यापासून अनेक राजकीय नेते ज्या पद्धतीने धार्मिक द्वेष पसरवणारं वक्तव्य करतायत, अशा वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांवरती कारवाई केली पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे आणि नाशिकची शांतता अबाधित राहिली पाहिजे। यासाठी यापुढच्या काळात आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत। पोलीस प्रशासनाने सुद्धा साथ द्यावी आणि चुकीच्या पद्धतीने कारवाई तरुणांवरती करू नये असं आवाहन आम्ही त्यांना केलंय। त्यांनी आमचे सर्व मुद्दे समजून घेतलेत, निवेदन स्वीकारलेलं आहे आणि नाशिकची शहराची शांतता अबाधित राखण्यासाठी आणि धार्मिक दृष्ट्या तेढ पसरण्यावरती कठोर कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला केलेलं आहे। मागील 3 तारखेला उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे। खऱ्या अर्थाने मोहम्मद पैगंबराचा अपमान झाला ही गोष्ट सुद्धा निंदनीय आहे आणि त्याच्या प्रतिक्रियात्मक जे काही प्रकार घडला तो सुद्धा निंदनीय आहे। परंतु त्यानंतर अचानकपणे 15 दिवसानंतर या शहराच्या आमदारांना साक्षात्कार झाला आणि त्या साक्षात्कारातून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एक खोटी बातमी पसरवली का तिथे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या, परंतु ही खोटी बातमी पोलीस रेकॉर्डला किंवा पोलीस स्टेशनला कुठेही नाही आणि कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारचा पुरावा उपलब्ध नसताना एका लोकप्रतिनिधीने अशा एखाद्या समाजावर अशा गंभीर प्रकारचा आरोप करणं हे चुकीचं आहे
आपलं शहर आहे शांतताप्रेम आणि सर्व धर्मीयांना मानणारं शहर आहे आणि अशा शहरामध्ये एका लोकप्रतिनिधीने दोन धर्मामध्ये द्वेष निर्माण होईल अशा प्रकारची भावना निर्माण करून तेढ निर्माण करण्याचा आणि मुस्लिम समाजामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठीच आज आम्ही माननीय पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांनी मागील 3 महिन्यापासून जो प्रकार घडत आहे त्याबाबत त्यांना कल्पना दिली आणि खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातील तरुणांमध्ये मागील 3 महिन्यापासून घडणाऱ्या सर्व घटनांचा एक जो द्वेष राग होता तो राग कुठेतरी निघालेला असा हा प्रकार दिसतो असं पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं आणि आजपर्यंत जे कारवाया झाल्या त्या कारवायांना कुठेतरी आता ब्रेक लागावा यासाठी आमच्या बरोबर संविधान प्रेमी आणि राष्ट्रवादीचे काही राष्ट्रवादी शरद पवार कार्यकर्ते आणि त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आरपीआयचे कार्यकर्ते उन्होंने साहेब त्याचबरोबर पत्रकार निरंजनजी टकले साहेब यांनी सुद्धा। आप देख रहे इंडिया 79 न्यूज चैनल। क्राइम रिपोर्टर वशिष्ठ कुरैशी, कैमरामैन आफ्ताब अंसारी के साथ जहीर खान नासिक। जय हिंद, जय भारत।